पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये होणारी सभा रद्द झाल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नांदेड लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 6 एप्रिलला संध्याकाळी नांदेडमध्ये होणार होती। त्याच दिवशी दुपारी एका सभेत अशोक चव्हाणांनी पंतप्रधानांची सभा रद्द केल्याचं वक्तव्य केलं होतं। यामुळेच आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपने केली। अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाली असून ते नक्की काय म्हणालेत ऐकूया। भाजपमध्ये काय झालंय, तंबूमध्ये ऊन शिरलाय। ती मंडळी भाजपमध्ये आता गेली आहे, ती कुठल्या पक्षातली आहे? याचा पक्षपेक्षा काही नाही। 5 वर्षामध्ये 6 पक्ष झाले आणि मोदींनी आज विचार केला नांदेडला जाऊ की नको। आजची सभा कॅन्सल झाली मोदीची। भाषणामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की मोदी साहेबांची सभा कॅन्सल झालेली आहे आणि ही केल्यामुळं तिथले अनेक नागरिक त्या जाहीर सभेला येऊ शकले नाही आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची विनंती मी आज इलेक्शन ऑफिसरला केलेली आहे।